हाय, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू रिदान्स किचन. चला तर आज बनवूया झटपट फ्राईड राईस. कुणाला आवडत नाही फ्राईड राईस? आय थिंक सो एव्हरीवन लाईक्स इट. तर हे किती इझिली आपण बनवतोय चला बघूया. तर एका कढईमध्ये पाणी घेतलंय मी आणि नंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत स्वादानुसार मीठ आणि थोडंसं तेल टाकूया, ताकी जे शीत आहेत आपले याने भात आहे एकमेकांना चिटकू नये. आणि मी बासमती राईस यूज केलेला आहे यासाठी. तुम्ही नॉर्मल चायनीज राईस पण यूज करू शकता. तर हे हाफ कुक झाल्यानंतर मी राईस काढलेला आहे. त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे. त्याच्यानंतर बारीक कापलेला जे लसूण आहे तो टाकला आहे. ते थोडंसं फ्राय केल्यानंतर बारीक कापलेला मी जे आहे अद्रक त्याच्यामध्ये टाकलेला आहे. त्याच्यानंतर बारीक कापलेली मिरची आपण त्याच्यामध्ये घेतो आहे आणि व्यवस्थित याला आपण सॉटे करणार आहोत. त्यानंतर कांदा हाफ स्लिट मी घेतलेला आहे. कांद्याच्या नंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत गाजर आणि कोबी. हे पण बारीक बारीक चिरून आपण घेतलेलं आहे आणि छानसे याला आपण स्टर करणार आहोत. त्याच्यानंतर मी रेड चिली सॉस घेते आहे, सोबत ग्रीन चिली सॉस पण मी याच्यामध्ये टाकणार आहे. रेड चिली सॉस टाकून झालं आहे, ग्रीन चिली सॉस टाकते. तुमच्यावर आहे तुम्हाला किती घ्यायचं आहे तेवढं. तुम्ही पाहिजे तर याच्यामध्ये विनेगर पण टाकू शकता. त्याच्यानंतर जे आहे झालेलं आहे मी छानसं आता याला सॉटे करून घेते. तर याच्यानंतर मला याच्यामध्ये जे नूडल्स मसाला आहे तो टाकत आहे आणि परत याला व्यवस्थित मिक्स करते. त्याच्यानंतर शेजवान सॉस जे आहे ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि मी छानसे त्याला मिक्स करून घेते. त्याच्यानंतर याच्यावर आपण राईस टाकणार आहोत आणि करणार आहोत मिक्स. याच्यामध्ये मी कांद्याची पात आणि बीन्स टाकलेले नाही आहेत, कारण ते माझ्याकडे नव्हते. तर ते न टाकताही राईस छान होतो आहे बघा. आता हे मी राईस टाकलेला आहे छानसा आणि याला आपण मस्त सर्व करूया, म्हणजे सॉटे करून घेऊया. तर ही आपली चायनीज राईस तयार झाले आहे. चला खूप टेस्टी बनतं. या प्रकारे बनवून बघा. काही गोष्टी नसेल तर सोडून द्या. आपण बिना त्या गोष्टीचा यूज करता पण आपण जे घरामध्ये आहे त्या गोष्टीने पण ही गोष्टी बनवू शकतो. तर चला सर्व करूया. तर खूप छानसा एकदम फुललेला आहे. मी चायनीज राईस नाही यूज केलेला आहे, मी बासमतीच यूज केलेला आहे. तुम्ही बघू शकता की जो भात आहे तो छानसा फुललेला दिसत आहे. अजून थोडंसं आपण ह्याला वाढून घेऊया. तर अजून थोडंसं आपण याच्यामध्ये राईस टाकून घेऊया. तर या प्रकारे हे एकदम टेस्टी आणि झटपट बनणारा चायनीज राईस बनवला आहे. तर याला तुम्ही सर्व करा शेजवान सॉससोबत. तर हा झटपट चायनीज राईस तयार आहे. या प्रकारे बनवून बघा, खाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि हो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकन दाबायला बिलकुल विसरू नका. तर या प्रकारे हा राईस तयार आहे. धन्यवाद.